जळगावात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्षातले सारे पक्ष असतील, शेतकरी संघटना असतील, हे शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील आहेत। आज शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरलेला आहात, काय तुमची नेमकी भूमिका आहे, काय तुमच्या मागण्या आहेत? याच काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांनी या 3 मंत्र्यांना, 11 आमदार आणि 2 खासदारांना निवडून दिलं। त्या पवित्र मताची किंमत काय, तर आज केळी उत्पादकाला वाऱ्यावर सोडलंय, त्याला भाव मिळत नाही, अक्षरशः उद्ध्वस्त झालाय। आज केळी विम्याचं जे कवच जे विमा कंपनीकडून हक्काचं आहे त्याचे महसूल मंडळ डिक्लेअर करायला वेळ नाही, बैठक घ्यायला वेळ नाही, त्याच्यावर ब्रश शब्द बोलायला वेळ नाही। कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका या शेतकऱ्याचं 1 रुपयाचं कवच ते पण काढून टाकलं आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळं आज शेतकरी आक्रोश करत आज रस्त्यावर आलाय। दादा, आता जर आपण पाहिलं सगळीकडे ओल्या दुष्काळाचं सावट आहे, त्यातच तुम्ही या मागण्या घेऊन मोर्चा काढताय। सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाही, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी थेट शेतकऱ्यांकडून होते। तुम्ही कसं पाहताय परिस्थितीकडे? नाही, खरोखर या ठिकाणी केवळ दुष्काळ करून पंचनाम्याचं थोतांड आम्हाला मान्य नाहीये। अग्रिम रक्कम खात्यात दिली पाहिजे। शेतकऱ्याला आज जगणं गरजेचं आहे। त्याला तुम्ही थोतांड कराल, ओला दुष्काळ करू आणि पंचनामे करू ते मान्य नाही। अग्रिम रक्कम द्या, नाहीतर पीक विमा कंपनीचं आमचं अग्रिम रक्कमचं धोरण होतं, तुम्ही तर ते काढून टाकलं निकष। आणि मग शेतकऱ्याला तुम्ही सरकार पण मारतोय, निसर्ग बी काढतोय आणि पीक विम्याचं कवच पण काढतोय, म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायचं ठरवलंय काय? अरे, विकसित भारताचं जे स्वप्न तुम्ही दाखवताय ना, ती फसवणूक करताय। 80% शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असाल तर हे पाप, हे सगळ्या शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात घ्या। तुम्ही 2022ला डबलिंग इन्कमचा तुम्ही शब्द दिला, कुठे गेलो डबल उत्पन्न? ही किंमत काय याच्या मताची? आणि म्हणून या झोपेलेल्या नव्हे तर गाढ झोपेमध्ये मगरूर गुरमीत असलेल्या लोकप्रतिनिधींना जागा करण्यासाठी हा आक्रोश, हा हल्लाबोल आज त्या ठिकाणी आहे। गुलाबराव वाघ साहेब, तुम्ही कसं पाहताय? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सरकार लक्ष देत नाहीये, काय तुमच्या मागण्या असतात? मागच्या महिने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मोर्चा काढला आणि त्यावेळी असाच शेतकरी एकवटला होता, पण बाकीचे शेतकरी म्हणतात तुमच्या मागण्या बरोबर आहे, पण शिवसेनेच्या बॅनर आम्ही कसं यायचं, म्हणून आम्ही विचार केला फक्त शेतकऱ्यांचा मोर्चा, तो भाजपच्या विचाराचा शेतकरी जरी असला तरी तो या मोर्चामध्ये हजर झालेला आहे, हे आम्ही पाहिलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी या मोदींच्या वाढदिवस तुम्ही साजरा करतायत, पण शेतकऱ्यांना त्याचा हाल करताय, तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करत नाही आणि तुम्ही वाढदिवस साजरा करतात, ही खेदाची बाब आहे। पवार साहेब, तुम्ही काय सांगाल? आज आपल्या जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचा सावट आहे। तुमचा जो तालुका आहे, पारोळा तालुका असेल, शेजारचा भडगाव असेल, पाचोरा तालुका असेल, अक्षरशः शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। ज्यावेळेस आम्ही बांधापर्यंत पोहोचलो, शेती वाहून गेलेली आहे। केळी दराचा प्रश्न आहे, कापूस राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ठोस भूमिका घ्यायला तयार नाही। खरं आहे, आज तर ओला दुष्काळाची परिस्थिती आहे, परंतु गेले 1 वर्ष झाले शेतकरी अनेक मागण्यांवर या ठिकाणी वाट बघतोय। इलेक्शन काळात दिले गेलेले आश्वासनं असतील आणि नुसत्या आश्वासनांना बळी न पडता नुसत्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे याच्यासाठी, नाही तर खरोखर शेतकऱ्याची परिस्थिती हालाकीची झालेली आहे। दुष्काळ हा ओला असो किंवा सुका असो, दोन्ही याच्यामध्ये शेतकरी होरपळतोय। कधी कधी असं म्हणावंसं वाटतं की शेतकऱ्यांनी जणू काही पाप केलं अशी परिस्थिती आज याच्यामध्ये आली आहे। आज आपण प्रश्न केला पंतप्रधानांच्या वाढदिवसाला, मुद्दाम आपण हा आज शेतकऱ्यांमध्ये किती आक्रोश आहे याची तरी दखल घेऊन पंतप्रधानांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा, की स्वतःच्या मनाला उत्तर द्यायचं की आपण अजून 11 वर्ष झाले तरी दिल्या आश्वासनं पूर्ण केलेलं नाहीत। शेतकऱ्याच्या बाबतीत जे त्यांचे छळ लावलेले आहेत, उलट सरकारकडनं जास्त छळ चालू आहे, याची जागरूकता त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना करण्यासाठी आम्ही मुद्दाम आजचा हा दिवस निवडला। आणि त्यांनी थाटामाटात वाढदिवस साजरी न करता शेतकऱ्यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे, एवढंच कान उघडणीसाठी आज आम्ही या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या पाठीशी, सर्व महाविकास आघाडी यांच्या पाठीशी उभे। आम्ही तर सर्वपक्षीय आवाहन केलं होतं, परंतु आज मुद्दाम महाविकास आघाडी याला म्हणेल, कारण सर्वपक्षीय आव्हानाला त्यांनी राजकारणच केलं, ते शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला आले नाही आणि फक्त महाविकास आघाडी
त्यामध्ये आलेली अनेक संघटना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि सगळ्या शेतकरी संघटना मिळून हा आजचा मोर्चा या ठिकाणी आपल्यासमोर निघत. आपण बघू शकतो हा राजकीय मोर्चा नाहीये तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काढलेला सर्वपक्षीय मोर्चा होता. परंतु सत्ताधारी पक्ष या मोर्चामध्ये जाणीवपूर्वक सहभागी झाले नाहीत असा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलाय. प्रशांत मदाने, लोकमत.com, जळगाव.